नमस्कार मंडळी, आज आपण पाहतोय साऊथ इंडियन अडाईची रेसिपी। हा पदार्थ तुम्ही ब्रेकफास्टमध्ये, लंचमध्ये, डिनरमध्ये कधीही बनवू शकता। इतका पौष्टिक आहे आणि बनवायला खूप सोपा। कुठल्याही प्रकारचा सोडा किंवा फर्मेंटेशन आज आपण करणार नाही आहेत, तर अतिशय हेल्दी वे आणि अतिशय टेस्टी हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करू शकता। घरात सगळं साहित्य अवेलेबल असतं, त्यापासूनच ही साऊथ इंडियन अडाई बनवतात। तर चला मग पाहूया ही रेसिपी कशी बनवायची। यासाठी जे काही साहित्य वापरले त्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे, बरोबर व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे। तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्णपणे पहा। अडाई बनवण्यासाठी आपण पाव कप उडदाची डाळ घेतली आहे, पाव कप चणा डाळ घेतलेली आहे, याचबरोबर आपल्याला पाव कप मुगाची डाळ। आता डाळीमध्ये व्हेरिएशन्स करता येतं, कदाचित एखादी डाळ नसेल तर तुम्ही त्या जागी दुसरी डाळ वापरू शकता। आणि 1 कप इडलीचा तांदूळ वापरलेला आहे। इडलीचा तांदूळ नसेल तर जो घरात रोजचा वापरायचा असेल तोही वापरला तरी चालेल। आणि 1 चमचाभर मेथी दाणे असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि सगळं साहित्य 1 ते 2 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं। 1 ते 2 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर डाळ आणि तांदूळ किमान 4 ते 5 तास भिजत ठेवावेत, कारण आपण इथे कुठल्याही प्रकारचं फर्मेंटेशन वगैरे करणार नाही, इन्स्टंट अडाई बनवणार आहोत। पण त्या अगोदर या डाळी आणि तांदूळ जर व्यवस्थित भिजले असतील तर अडाई ही व्यवस्थित तयार होते। आता डाळ तांदूळ 1 ते 2 वेळेस स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेले आहेत, यामध्ये परत पाणी ॲड करूया आणि किमान 5 तासासाठी ही अडाईचं जे काही डाळ आणि तांदळाचं मिश्रण आहे ते आपल्याला भिजत ठेवायचं आहे। आता लीड लावून 5 तासानंतर मी तुम्हाला दाखवत आहे। 5 तास झालेले आहेत, इथे डाळ तांदूळ छान व्यवस्थित भिजलेत। तर तुम्ही पाहू शकता, जर हाताने तांदळाचा तुकडा करायचा ट्राय केला तर त्याचा तुकडा पडतो, अर्थातच हे डाळ आणि तांदूळ इथपर्यंत भिजलेले असतात। आता त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण याचं मिश्रण काढून घेऊया, किंवा अडाईसाठी जे काही बॅटर लागतं ते आपण काढून घेणार आहोत। अडाई म्हणजे एक प्रकारचा मसाला डोसा तुम्ही म्हणू शकता, खूप छान लागतो आणि तितकाच हेल्दीसुद्धा आहे। आता सगळं डाळ तांदूळ कमी प्रमाणात असल्यामुळं मी एकत्रच वाटून घेत आहे, पण जर का प्रमाण जास्त असेल तर तुम्ही बॅचेसमध्ये ते वाटून घेऊ शकता। थोडंसं आलं टाकलं आहे, अर्धा इंच, 1 हिरवी मिरची टाकलेली आहे, त्याचबरोबर 3 ते 4 लाल सुक्या मिरच्या, कढीपत्ता, 1 चमचा जिरं वापरायचं आहे आपल्याला, आणि चवीनुसार लागत असं मीठ। यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। वाटत असताना थोडंसं लागत तसं पाणी ॲड करावं, खूप जास्त एकत्र पाणी टाकू नये, नाहीतर डाळ व्यवस्थित वाटली जात नाही। अशा प्रकारे अडाईचं जे काही बॅटर आहे ते रेडी झालेलं आहे। अगदी टेक्स्चर तुम्ही पाहू शकता, रवाळ टेक्स्चरचं हे बॅटर क्रिएट झालेलं आहे। एका मोठ्या बाउलमध्ये आपण हे काढून घेऊया आणि त्यानंतर यापासून अडाई बनवायला सुरुवात करूया। पाहिलं ना, खूप सोपी प्रोसेस आहे, अगदी कुठल्याही प्रकारचं फर्मेंटेशन किंवा सोडा वापरायची गरज नाही। आता हे बॅटर उचलून पाहायचं, जर ते व्यवस्थित पोर होत असेल याचाच अर्थ जे काही पाणी ॲड केलं यामध्ये ते अगदी परफेक्ट आहे। आता डोसा तवा तयार करायचा, किंवा लोखंडी तवा वापरलेला आहे इथे मी, याला कास्ट आयरन तवा म्हणतात। आणि जर तुम्हाला हा तवा हवा असेल तर मला सांगा, ऑलरेडी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देणारच आहे, किंवा व्हिडिओमध्ये टॅग करणार आहे, तर तुम्ही तिथून परचेस करू शकता। आता तवा आपला छान गरम झाला की थोडंसं थंड पाणी टाकून तव्याचं टेम्परेचर मेंटेन करा आणि टिश्यू पेपरने पुसून घ्या। त्यानंतर अडाईचं बॅटर पोर करा आणि अडाई अलगदपणे या पद्धतीने स्प्रेड करा। आता स्प्रेड करत असताना कुठेही चमचा किंवा पळी उचलायची नाही, एकसारखी ती फिरवत राहायची, म्हणजे अशा प्रकारची अडाई तयार होते। एका पळीमध्ये व्यवस्थित अडाई इतकी तयार झालेली आहे। आता अडाई ही खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त दाट किंवा अगदी जाड नसते, तर मध्यम आकाराची अडाई ही तयार करतात। साऊथ इंडियन पदार्थ आहे, पण खाण्यास अप्रतिम, अगदी तुम्ही कधीही बनवू शकता, मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता, इतकी ही छान अडाई तयार होते। अशा प्रकारे आता दोन्ही साईडने भाजून घेतलंय, हवं तर एकाच साईडने भाजलात तरी चालेल। अगदी खमंग खरपूसपणा येण्यासाठी दोन्ही साईडने मी भाजून या प्रकारे अडाई तयार केली आहे। आता अजून एक तुम्हाला टाकून दाखवते, जेणेकरून पूर्णपणे आयडिया तुम्हाला येईल। आता दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही अडाई तयार करता त्यावेळेस तव्याचं टेम्परेचर हे
हाय असतं. अशा वेळी दरवेळेस थंड पाणी टाकायचं आणि थोडंसं टेम्परेचर कमी करून त्यानंतर अडाई स्प्रेड करून घ्यायची. पाहिलं ना, कुठल्याही प्रकारचं फर्मेंटेशन न करता सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीने आपल्याला ही अडाई करता येते. यावर साजूक तूप टाकू शकता किंवा तेलही वापरू शकता. गरजेनुसार किंवा आवडीनुसार तुम्ही चेंज केला तरी चालेल. एकदा काय खालच्या साईडने पूर्णपणे गोल्डन ब्राऊन क्रिस्पी झाली की तुम्ही त्याला फ्लिप करा आणि दोन्ही साईडने भाजा किंवा या पद्धतीने एक साईड भाजली तरी चालेल. अशा प्रकारे गरमागरम मसाला अडाई तयार आहे. साऊथ इंडियन पदार्थ आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा. आता प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. अडाई आपली तयार आहे. आता ती आपण सर्व करूया. तुम्ही पाहू शकता या अडाईसोबत मी कोकोनटची चटणी सर्व केलेली आहे. हवं तर कांदा टोमॅटोची चटणीसुद्धा सर्व करू शकता किंवा इथे मी थोडीशी पोळी चटणी आणि तूप पण सर्व केलेलं आहे. याबरोबर भरपूर असे सॅलड घ्या आणि हा हेल्दी ब्रेकफास्ट डिनर तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी करत असताना जर कुठल्या अडचणी येत असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला आपल्या रेसिपी आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.